चला माऊली, आज बनवणार आहे मी शेवग्याच्या शेंगा आता कट करून घेणार आहोत। आधी कट करून घ्यायचे आणि याची अशी हे थोडी थोडी काढून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजे ते लवकर शिजतील असे करून घ्यायचे। अशा प्रकारे मी ह्या शेंगा कट करून घेतल्या आणि याची सालं काढून घेतली। आता मी हे उकळून घेणार आहे। कढईमध्ये पाणी घालून घेणार, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घालून चांगले उकळून घेणार आहे। शेंगा चांगल्या 10 मिनिटं उकळून घेऊया आपण। तर आपल्या शेंगा मस्तपैकी शिजलेल्या आहे। चला याच्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे। खोबरं, लसूण, आलं, कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि थोडेसे तीळ घेतलेले आहे। आपण हा इथं कांदा भाजून घेणार आहोत। आधी तेल घालून हा कांदा आपण भाजून घेणार आहोत, चांगला लाल होईपर्यंत। हा कांदा मस्त भाजून झालेला आहे। याला साईडला काढूया। खोबरे भाजून घेऊया, याच्यावरच जिरं पण भाजून घेऊया, हे फुटाणे, थोडेसे तीळ पण याच्यावरच भाजणार आहोत आपण। याच्यावरच लसूण घालून घेणार आहोत, अद्रक, हा अर्धा टमाटर घेतलेला आहे मी, हा पण थोडासा भाजून घ्यायचा। बघा आपले इथे सर्व मसाले भाजून तयार आहे। प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे आपला मसाला थंड झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी हळद घालून आपण मिक्सरला हे बारीक वाटण करून घेऊया। पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। वाटण असं मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे। आता करूया आपण फोडणीची तयारी। त्याच्यासाठी मी कढई ठेवते, तेल घालून घेणार आहोत। क्वांटिटी जरा जास्त असल्यामुळे मी तेल जास्त घातले, तुम्ही कमी जास्त करू शकता। मसाला घालून घेणार आहोत आपण। मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा। हा आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। तिखट घालूया, चवीनुसार मीठ, चम्मच गरम मसाला आणि थोडंसं कोमट पाणी घालणार आहोत आपण याच्यावर। इथे आपली ग्रेव्ही मस्त अशी परतून झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण ह्या शेंगा घालणार आहोत। ह्या जे शिजवून घेतलेल्या शेंगा आणि पाण्यासकट घालणार आहोत, कारण त्याच्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असते। आणि मिक्स करून घेऊया। शेंगा आपल्या झालेल्या आहेत। त्याच्यात मी तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता। एक उकळी काढून घेणार आहोत। बघा अशी मस्तपैकी उकळी आलेली आहे। कोथिंबीर घालूया। आता शेवग्याच्या शेंगा आपल्या भरपूर व्हिटॅमिनसह तयार आहेत।